जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली संतप्त आक्रोश व निषेध यात्रा काढण्यात आली। निर्दोषांचे रक्त सांडवणाऱ्या दहशतवाद्यांचा समूळ खात्मा करा असा संतप्त आवाज घुमत होता। मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भारत माता की जय, वंदे मातरम आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या गगनभेदी घोषणांनी यात्रेची सुरुवात झाली। शहरातील मुख्य रस्त्यांवरून यात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकली। काश्मीरमध्ये जे पुलवामा हमला झाला त्यामध्ये 24 भारतीय मारले गेले आणि दुःख हे आहे की त्यांना मारताना पहिले धर्म विचारला गेला आणि नंतर त्यांना गोळ्या घालण्यात आला। हे कट्टरपंथी संघटना यांनी जे हिट मारली याचं उत्तर मोदीजीने तीव्र शब्दात आम्ही सगळे मोठे असोसिएशनचे आणि सुधार नागरिक विनंती करतो, मोदीजींना आग्रह करतो का ईट का जवाब पत्थर से देना गेला पाहिजे। जो हमारे देशवासियों की हत्या की है उसका मैं कड़े शब्दों में निषेध करता हूं। मरने वालों के परिवार को अल्लाह सब्र अता करे और मेरा सरकार से अनुरोध है इन आतंकवादियों को चुन चुन कर मारा जाए और इनकी लाशों को भारत की सरजमी पर न दफनाया जाए। जय हिंद, जय भारत। महासंघ अध्यक्ष होने के नाते मैं शासन से अनुरोध करूंगा, गृह मंत्रालय से, भारतीय सेना से, राष्ट्रपति से, प्रधानमंत्री से, कि पहलगाम में जो निर्दोष लोगों की हत्या की गई है, निर्मम हत्या की गई है, सर्वप्रथम उन्हें इस भारत देश का शहीद का दर्जा दिया जाए। उसके उपरांत उन आतंकवादियों और आतंकवादियों को साथ देने वाले व्यक्तियों को चुन चुन कर मारा जाए। मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना निवेदन देऊन यात्रेचं निषेध श्रद्धांजली सभेत रूपांतर करण्यात आलं। यावेळी आमदार हरीश पिंपळे यांचाही सहभाग होता। आंदोलनात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अशोक भावनानी, इब्राहिम गाणीवाले, ॲडव्होकेट अविन अग्रवाल, पुरुषोत्तम भाऊ डागा, चंदन अग्रवाल, आनंद पांगा, संजय गुप्ता, भारत जेठवाने, छबिले पाटील, कमलाकर गावंटे, बबलू बेलोंडे, शेख इम्रान, शेख खलील, सतीश लालवानी, विनायक गुल्हाने, प्रशांत पुजारी, दिनेश श्रीवास, भावेश साला, अनुप अग्रवाल, राम हजारे, रशीद ताऊस, मेजर घोगे, मोहम्मद तनवीर, आरिफ खाटे यांच्यासह शहरातील व्यापारी आणि नागरिक सहभागी झाले होते। या निषेध यात्रेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला। श्रद्धांजली सभेत भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आदरांजली अर्पण केली। हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांप्रती उपस्थितांनी दुःख व्यक्त केलं। निर्दोषांचे प्राण घेणाऱ्यांच्या मुळावर घाव घाला आणि देशाला रक्तरंजित होण्यापासून वाचवा अशी संतप्त गर्जना आंदोलकांनी केली। संपूर्ण देशात सध्या संतापाची लाट उसळलेली असताना मूर्तिजापूरकरांनी देखील एकजूट दाखवत दहशतवाद्यांच्या विरोधात एकमताने लढण्याचा निर्धार केला। देशाच्या एकतेवर गदा आणणाऱ्या प्रत्येक हाताला तोडून टाका असा स्पष्ट इशारा इथे देण्यात आला। यावेळी ठाणेदार अजित जाधव, पोलीस निरीक्षक आडी शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। संजय उमग, जन्मतला न्यूज, अकोला।